त्यांचे काय ते आपल्याला घ्यायचं ते थोडंसं घेतलं त्यांच्याकडून. आम्ही सेवा केली 2 दिवस, नंतर चिवर दान करून पाठवलं. आता तुमची दिनचर्या सांगा, कसं कसं होतं दर रविवारचं ते सांगा भंतीजीला, म्हणजे तिथे बोलायचे त्यांना. आता आमच्या इथं बघा, आतापर्यंत आम्ही बनते बोलवायचे होते कधी. आता बुद्ध पौर्णिमेला आमचा वर्धापन दिन होणार आहे, मोठा कार्यक्रम. म्हणजे तेव्हापासून आम्ही चालू केलं हे वैशाख पौर्णिमेपासून. मग ते आम्ही त्या कार्यक्रमानिमित्त बोलवायचो, पण सरचा फोन आला, येऊन जायच्या म्हणल्यात. येऊ द्या म्हणलो. आमच्या परीनं आम्हाला थोडस गल्ली सेवा घडत. तुमचं काम आवडलं त्यांना, धम्मकार्य तुमचं आवडलं भंतीजीला बी खूप. काय असं बघितलं नाही त्यांच्या सांगण्यावरून. ताईला बोलवा की मग. ताई या इकडे मध्ये बाहेर या. अरे थांबा, ते तिथे ठेवा आधी, ही ती धरा, त्याला धरा हातला लावा लावा, तुमचं चालू द्या. मी बोलत तिकडे बोला. बोला. इमंग कलहर दानम बेकू बिक्कू संगस देमन द्वितीयंपी तृतीयंपी हे भंतेजी आम्ही आमच्या परिवाराकडून कष्टाने मेहनतीने धन कमवलं. या धनामधून आम्ही आमच्या परिवाराच्या हितासाठी, सुखासाठी, कल्याणासाठी, निर्वाणाच्या लाभासाठी बुद्धपुत्राला, बौद्ध भिक्षूला फलहार दान बस तिथे पलीकडून अनुकंपा करून या दानाचा स्वीकार करा, स्वीकार करा, स्वीकार करा. बोला साधू 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 साधू. गुरुजी असं वंदन करा, पाठीमागे सरकारवर हात जोडा, वंदन करायचे. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं आणखी एकदा करा, संगं नमामि. आपल्या फलहारदान अल्पहार या दानपुण्याप्रमाणे बुद्ध धम्म संघ या 3 रत्नाच्या प्रभावाने आपल्या सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वजण रोगमुक्त हो, क्रोधमुक्त हो, भयमुक्त